तुम्ही जो प्रश्न विचारलाय की राम मंदिराची खरंच गरज आहे का, किंवा जे आपण मंदिरं बांधले तर ते मंदिराच पूजापाठ केले जात नाही किंवा त्याच्यामध्ये जे परंपरा आहे, तसे तुम्ही 2-3 प्रश्न विचारतात. खरं तर मंदिराची खरंच गरज आहे का, तर खरंच आहे. तुम्ही म्हणता श्रीराम मंदिर का बांधण्याची गरज आहे, एवढा भाऊ त्याला रक्तरंजित इतिहास आहे. जर पाहायला गेलं तर हे लोकांचा प्रेरणेचा स्रोत आहे मंदिर, रामचंद्राचं मंदिर. तिथे हजारो वर्षाचा संघर्ष आहे. ते संघर्ष कशासाठी आहे, तर लोकांच्या भावनेशी आणि प्रेमाचा संबंध आहे, जिव्हाळ्याचा संबंध आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कोणावर आक्रमण केलेलं आपल्या इतिहासामध्ये आपण कधीच पाहिलं नाही. पण आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या धर्मावर आणि आपल्या मंदिरावर खूप लोकांनी आक्रमण केलं. किती लोकांनी केलं? पहिले मोगलांनी केलं, मोगलानंतर ब्रिटिशांनी केलं, आणि ब्रिटिशांनी केल्यानंतर आज वामपंथी करतायत. सगळे येणे प्रकारे समज. पण कधी कोणत्याही देशाचा जर इतिहास पाहायला गेला तर कोणताही देश, कोणता राजा दुसऱ्या देशावर आक्रमण करतो. पण भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राजाने कोण्या देशावर आक्रमण केलेलं तुम्ही इतिहास कधीच पाहू शकत नाही. हे सहनशीलतेचं प्रतीक आहे. म्हणून मंदिर हे आपल्याला ऊर्जेचा स्रोत आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला एक प्रेरणा भेटते, उत्साह भेटतो, आणि आपल्यामध्ये जे नैराश्य आहे त्या नैराश्यातून निघण्याचा राजमार्ग म्हणजे मंदिर आहे. म्हणून ह्या मंदिरामध्ये जर पाहायला गेलं तर कोणती साधारण गोष्ट नाही, संघर्ष आहे. त्या प्रॉपर्टीचा विषय, त्या प्रॉपर्टी म्हणजे रक्तरंजित नाही. जर तुम्ही इतिहास पाहायला गेला तर हिटलरने लाखो जीवांचा वध केला. कंबोडियामध्ये कितीतरी लोकांच्या हत्या करण्यात आली. ह्या अरब कंट्रीमध्ये कितीतरी लोकांचा संहार झालेला आहे. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये, आपल्या धर्मामुळे कोणाचा किती अत्याचार किंवा आपण नरसंहार केलं कधीच आपण पाहायला भेटत नाही. तुम्ही अमेरिकेमध्ये जाता तर रेड इंडियनचं किती खून करण्यात आला माहिती आहे का? नाही. ते तुम्हाला कोणी इतिहास सांगत नाही, पण भारतीय इतिहास सांगतात. आणि आपली लढाई कशामध्ये, आपण कोणाला शस्त्रास्त्र घेऊन कोणाला मारत नाही. आपली लढाई प्रामाणिकपणे कोर्टातली होती आणि कोर्टाने तो न्याय दिलाय. आणि काय आपल्या 3 गोष्टी तर पाहिजे की तुम्ही एवढा आमचा उद्ध्वंस केलाय, आम्ही सहन करतोय, आम्हाला कोण पाहिजे? राम, कृष्ण आणि शिवजी पाहिजे, दुसरं कोण पाहिजे? आणि सगळे सेक्युलरचा उपदेश आम्हालाच पाजायचा अमृतपाळ करतात, पण तुम्ही स्वतःच पालन का करत नाही? कोणतं? रामचंद्राचं राम मंदिर, कृष्णाचं मथुरेचं, आणि काशीचे विश्वनाथ. 3च गोष्टी मागतो. पण हे कशासाठी मागतो? मंदिराची खरं गरज काय? तिथं लोकांना ती शक्ती भेटते, समर्पण भेटतंय, एक ऊर्जा भेटते. जसं जीवनामध्ये एक जीवन जगताना एक शेतकरीची गरज काय? आपल्याला त्याच्यामुळे धान्य भेटते. डॉक्टरची गरज काय? फिजिकल आपले औषधं मेडिसिन देण्याचं काम डॉक्टरचं आहे. एक इंजिनियर स्ट्रक्चर उभा करण्याची गरज आहे. समाजामध्ये प्रत्येक गोष्टीची तेवढीच गरज आहे जेवढी मंदिराची पण गरज आहे. बाकीच्या गोष्टी बाकीच्या लोक देऊ शकतात, पण हे जे मन आहे त्या मनाला, त्या बुद्धीला जर स्टेबल ठेवायचं असेल, स्थिर ठेवायचं असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी पुरवल्या पण तुमचं मनच बिघडलेलं असेल, तुमची बुद्धीच बिघडलेली असेल, तर बाकीच्या गोष्टी करता काय? म्हणून त्या मनाला शांत ठेवण्यासाठी, समतोल ठेवण्यासाठी, गायडन्स करण्यासाठी मंदिराचं काम आहे. आणि या मंदिरातून काय भेटतं लोकांना? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पवित्रता भेटते, शुद्ध भेटते, मन शांती भेटते. मनुष्यामध्ये किती जरी भौतिक प्रगती केली, त्या प्रगतीबरोबर त्याला निराश येत आहे भौतिक समृद्धीने, प्रगतीने. पण मंदिरामध्ये आल्यानंतर मन शांती भेटते. किती लोक चिडून जाऊ द्या, आमच्या मंदिरामध्ये आज तरुण पिढी काय येते, दिवसभर मोबाईल मध्ये राहते, पण संध्याकाळी 1 तास आरतीमध्ये येतात. त्यांना वाटतं की सगळ्यात जास्त सुख इथं भेटते. कशाला? आम्ही काही पैसे देतो का, काही वाटतो? नाही, काहीतरी भेटत असतं तेव्हाच येतो. आणि तिथून सगळ्यात महत्वाचं मंदिरामध्ये येण्याचा उद्देश हा असला पाहिजे, घंटा वाजवायची, खडी साखर खाऊन जायचं नाही. तर मंदिरामधून ज्ञान घेतलं पाहिजे, ती एनर्जी घेतली पाहिजे. जसं काल परवा दिवशी मला एक व्यक्ती भेटला होता, फॅमिली भेटली होती. म्हणले की मंदिरात आले की आमचे प्रॉब्लेम आम्हाला शांत होतात, मंदिराच्या बाहेर गेले की आमचं आहे तसंच आहे. म्हटलं बघा माताजी प्रभूजी, तुम्ही येतात निघून जातात हे महत्वाचं नाही, पण तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि नुसतं डॉक्टरकडे जाऊन 1-2 गोळी खाल्ली तर तेवढं बरं वाटत. मी त्यांना उदाहरण दिलं, मध्यंतरी मी आजारी पडलो होतो, जाताना एकदम असं तोंड बारीक करून जीवाचं पाणी होत होतं, आणि गेल्यानंतर त्याने इंजेक्शन दिल्यानंतर बरं वाटलं. दिल्यानंतर मी घरी येऊन नुसतं बसलो असतो, गोळ्या खाल्ल्या नसत्या तर मला पुन्हा तसं तोंड करावं लागलं असतं.
मला डॉक्टरने काय सांगितलं, भाऊ तू घरी गेलास ना, जेवण करायचं नाही, 3-4 इज्जतीमध्ये गोळ्या खायच्या म्हणजे तुझा बरा रोग होईल. म्हणले शारीरिक गोष्टीसाठी डॉक्टरना तेवढे इंजेक्शन नाही चाललं तर गोळ्या मेडिसिन दिल्या, तेव्हा माझा रोग बरा झाला. तसं जर मानसिक रोगाला नुसतं मंदिरात जाऊन घंटे वाजवून प्रसाद खाऊन नाही चालणार, तर त्या मंदिरात जाऊन ते ज्ञान घ्या आणि ते आत्मसात करा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये, मंदिरात, आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या मनामध्ये मंदिराची चेतना, ते विचार, ते ज्ञान जेव्हा तुम्ही आपल्या जीवनात आत्मसात करतात ना, तर भौतिक जगाचा तुम्हाला प्रभाव पडणार नाही. जसं डॉक्टरनं मेडिसिन देऊन खाल्ली तर रोग बरा होईल, तसंच मंदिरात जाऊन ती एनर्जी, ती प्रेरणा, उत्साह घेऊन आलात तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे समस्या, दुःख, संकट, याच्यातून तुम्हाला ती एनर्जी भेटेल. हे मंदिराचं मानसिक स्तरावर काम करते. आणि मंदिराचं आणखीन एक काम काय माहितीये का? ते म्हणतात मंदिर बांधून काय फायदा, कोणाला काय फायदा? भरपूर फायदा होतो, रोजगार निर्माण होतो. म्हणून आपल्या शास्त्रात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सांगितलेलं आहे. धर्म काय? जेव्हा तुम्ही तीर्थयात्रेला जातात तर तीर्थयात्रेला गेल्यानंतर हजारो विजिटर्स तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांना रोजगार निर्माण होतो. तुम्ही विचार करा, आज राम मंदिर बांधल्यामुळं लाखो लोकांना रोजगार भेटला ना. आज किती टर्नओव्हर झालं माहिती का? 50,000 कोटीचं टर्नओव्हर झालं. पहिलं हजारो लोक जेव्हा जातील तर बसवाला, रेल्वेवाला, फ्लाईटवाला, त्यांना रोजगार भेटला नाही. त्यांच्या आजूबाजूला काम करणार त्यांना रोजगार नाही भेटला. दुसरं, तुम्ही जेव्हा उतरता रेल्वे स्टेशनला, रिक्षावाले, त्यांना रोजगार भेटला नाही. त्याच्यानंतर तुम्ही रिक्षातून उतरता, हॉटेलमध्ये जातात, हॉटेलच्या 2 लोकांना फायदा होतो. कोणता? हॉटेल मालक आणि फूडवाला. त्यांना रोजगार भेटत नाही. त्याचे किती जर लोक इंडस्ट्री आहे. जेव्हा तुम्ही हॉटेलमधून बाहेर निघतात, तर जेव्हा तुम्ही मंदिरात दर्शन जातात, तर फूल, फळ, भगवंताला लागणाऱ्या वस्तू त्या प्राप्त करतात. म्हणजे ते पोट भरणारे कितीतरी लोक, चहा विकणारे, फळं विकणारे, फुलं विकणारे, पुन्हा झेंडे विकणारे, खेळणे विकणारे, किती लोकांना निर्माण होतो. म्हणजे एक विजिटर, एक धर्म केला, धर्मावर अर्थ निर्माण होतो, अर्थ लोकांना, आणि अर्थावर काम पूर्ण होतं आणि कामामुळे मोक्ष निर्माण होतो. मंदिर एक गोष्ट नाही देत, नुसतं मंदिर तुमच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड करतो का नाही? आणि मग तिथं दर्शन घेतात तुम्ही, एखाद्या मिनिटाचं दर्शन घेतात, एका घंट्याचं, पण 1 घंट्यामध्ये तुम्ही किती गोष्टीचं लोकांना फायदा देतात तुम्हाला माहित आहे? नाही, एक कंप्लीट मी करतो कंप्लीट. म्हणजे एक मंदिरामुळे एवढा फायदा होतो. आणि म्हणून बरं, हे 2 गोष्टी, एक तर मानसिक, आर्थिक झालं, सामाजिक झालं, पारिवारिक झालं, आणि मोक्ष पण झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या मंदिरामध्ये जर गेला तर तिथून जी संस्कृती घेऊन येतात रामचंद्राच्या मंदिरातून, आणि ती संस्कृती तुम्ही जेव्हा घरी घेऊन येतात, त्या संस्कृतीमुळे घरामध्ये संस्कार वाढतात की रामचंद्राचं जीवनचरित्र यापन कसं होतंय. त्या मंदिरातून तुम्ही ते त्या संस्कृतीमध्ये ते संस्कार, आणि त्या संस्कारामुळे आपल्या जीवन नाही का यापन करता येते. म्हणून मंदिर एक नावाचं स्ट्रक्चर आहे, पण त्याबरोबर आजूबाजूला सगळ्या जीवनाचं सगळं स्ट्रक्चर त्याच्या आजूबाजूला फिरतं. मी सांगतो ते कळतं ना तुम्हाला? पण त्या मंदिर बांधल्यानंतर आज पंढरपूर झालं, तुळजापूर झालं, पण तू धर्माकरता बांधलेलं मंदिर आहे ना. त्याच्यामध्ये देवा नाही मला भगवंताला बघायचंय, तर मला 2 सेकंद घड्याळाप्रमाणे जर धरलं, आता हा मारुती याला कोणाला प्रचिती नाहीये. आज तुळजा पंढरपूरला गेला 2 मिनिटं, पण आज ती मूर्ती तर बघू दे, ती मूर्ती काय आहे. एवढा लांब प्रवास करून एकटीच आहे. आता समजा उद्या आलं तर असंच होईल ना, की उद्या आपल्या रामाला बघायचं. 1 मिनिट झालं. कसं बघतंय त्या गर्दीचा किंवा त्या याचा समाजावर नुसता मी यात्रा किंवा प्रवास हे समाजाच्या दृष्टीने सगळं चांगलं आहे त्याच्याबद्दल, पण भगवंताला मला बघायचं म्हटलं त्याला मला कसं बघता येईल? गर्दीमध्ये 1 मिनिट झालं, कंप्लीट झालं. त्याचा प्रश्न, विषय आपला बरगळत चालला. प्रश्न असा आहे प्रभूजी, 1 मिनिट होल्ड करा. प्रश्न असा आहे की तिथे तुम्ही एखाद्या तुमच्या घरात 5-6 लोक राहत असल्यानंतर ते एक कथा सांगतो तुम्हाला. एक भिकारी आला, आल्यानंतर म्हणला,
बाई मला सकाळपासून जेवलो नाही, काहीतरी अन्न देतो. ते म्हणे अन्न? कोणतं अन्न? ते म्हटले की मग ती म्हणते इकडे एक काम कर, दरवाजाच्या बाहेर ये. आल्यानंतर ते दरवाजा उघडते, म्हणे चल फुट, आजची बात आहे, थांबायचं नाही. आता थांबला तर पुन्हा दिसला माझ्या दारासमोर तर तुझी खैर होणार नाही, निघ इथून. तर म्हटलं अहो माऊली, मी थोडंस मागितलं. नाही देणार म्हटली. काय देणार, मी घराची मालकीण, तू मला मागतोस. गेल्यानंतर काय झालं, तो भिकारी चालत गेल्यानंतर थोडं तोंड लटकलेलं असतं, तेवढ्यात एक बाई पिशवी घेऊन येत असते. म्हणजे काय रे बाबा, काय झालं तोंडवर? अहो बाई माऊली त्या समोरच्या घरामध्ये गेले होते आणि गेल्यानंतर मी भाकर आणि थोडस अन्न मागितलं, हो मला नाही दिलं. नाही दिलं तुला, चल माझ्यासोबत. कसं दिलं नाही बघतोय. भिकाऱ्याला आनंद झाला की चला बाबा कोणतरी आपल्याला अन्न देत आहे. तो येतो बिचारा, ती बाई चालते जाडी जोडी, आल्यानंतर घरात जाते, पिशवी ठेवते, सुनबाईला बोलवते, म्हणे काय ग सुनबाई? आणि आल्यानंतर ती भिकाऱ्याला बोलवते आणि गेट जवळ दरवाजाजवळ उभा करते आणि ती म्हणते, भिकाऱ्या म्हणते चल फुट इथून, पुन्हा जर आमच्या दारासमोर आला तर बघ. कारण मी घराची मालकीण मी होते, ती नाही. पहिली जी होती ती माझी सून होते आणि आता मी आले आणि घरातला जरा रुबाब दाखवायचं काम कोणाचं आहे? माझं काम आहे. म्हणून तुला हाकलण्याचा अधिकार तिला नाही, मला हाकलण्याचा अधिकार आहे. तू काय कर, निघ. तसंच या कथेतून शिकायचं असं आहे की एका व्यक्तीमुळे, एका परिवारातल्या एका व्यक्तीमुळे तुम्ही सगळ्या परिवाराला शिव्या घालायच्या नाही. तुमच्या घरातली बायको खडूस असेल तर याचा अर्थ तुमचा सगळा परिवार खडूस आहे का नाही? तसं एखाद्या व्यक्तीमुळं तुम्ही त्या संस्थेमध्ये एखादा व्यक्तीचा असेल तर पूर्ण सोसायटीला दोष देऊ नये, पहिली गोष्ट. सेकंड, मॅनेजमेंटचा विषय असेल. तिसरी गोष्ट, आपण समजून घेतलं पाहिजे की जरी तुम्हाला दर्शन घ्यायचं पण तुमच्या मागे लाखो लोक वाट बघतात. म्हणून देवाच्या द्वारे तेने मुक्तीचारी तेने मुक्तीचारी साधविला. मग आपली तुम्ही 2 घंटे जरी राहिले आणि तुमची भावना जर चांगली नसेल, 2 घंटे उभं राहू नये. पण क्षणभर जरी राहिलं, भगवंता तुझं रूप नाही का मी माझ्या डोळ्यात भरून गेलं. एक क्षण तुम्ही क्वांटिटीपेक्षा क्वालिटी किती दर्शन घेतात याच्या तुमच्या रूपाचं क्वालिटी ठरते. हा विषय. आणि तिसरी गोष्ट, विषय महत्वाचा आहे की आपण नाही का लोकांवर कमेंट करण्यापेक्षा, परिस्थितीवर बोलण्यापेक्षा आपण त्या गोष्टीला समजून का घेत नाहीत. म्हणून वैकुंठ भाव काय म्हणतात माहिती आहे का? भागवताच्या दशम स्कंदामध्ये ते म्हणतात, तिथे वैकुंठामध्ये कसं माहिती आहे, जे कोकिळा, सारस, मोर अतिशय सुंदर पक्षी गात राहतात ना, त्यावेळेस भुंगा येतो ना, भृंगा, तो भृंगा गात असताना सगळे पक्षी शांत होतात आणि ते विचार करतात, भुंगा ना भृंगा भगवान नारायणाचं सुंदर गुणगान करतो, आमच्यापेक्षा चांगलं गुणगान करतोय. भृंगा तू गा, नारायणाची गुणगान तू कर. आणि मग भुंगा म्हणतो नाही नाही नाही, तुम्ही माझ्यापेक्षा सुंदर गातात. तर तिथे शिलप्रभू तात्पर्यात लिहितात, वैकुंठ धाम म्हणजे काय, मी दर्शन घेऊ का नाही पण तुम्ही घ्या. मला दिसले नाही दिसले पण पांडुरंगाने मला पाहिले ना. याला म्हणतात वैकुंठ भाव. मंदिर फिजिकली जाऊन उपयोग नाही, पण तुम्ही चेतनेने कसे जातात त्याच्यावर डिपेंडन्स आहे. नाही ते तिथे गेलात, कुत्रे फिरतायत, गायी फिरतायत, तो कचरा फेकला जात आहे, कोण काय करते, बिल्डिंग कसं, ते हॉटेलवाले कसे, याचा अर्थ आपली बुद्धी नाही का अजून मलिनताच आहे. धामाला पाहायचं असेल, सगळ्यात महत्वाचं आचार्य म्हणतात, धामाला डोळ्यांना नाही पाहू शकत. धामाला पाहायचं असेल, भगवंताला पाहायचं असेल तर कानाच्या द्वारे भगवंताला पहा. जसं आमचे प्रभूजी दोघे, तुम्ही यांना पाहून काय जज करणार नाही, पण मी यांच्याबद्दल इंट्रोडक्शन दिलं की असे तसे, त्यांचं ज्ञान असं हे ते, तर तुमचा पहिला बघण्याचा दृष्टिकोन आणि नंतर बघण्याचा दृष्टी. जस्ट 3 दिवसापूर्वीची घटना. आमचे ₹5,000 मंदिराच्या मागं त्यांनी घर घेतलं त्याने स्वतःच, ते तिथं भाड्याने देतात. एक हरिद्वारचे 2 व्यक्ती गेल्या 3-4 दिवसापासून त्यांच्याकडे राहत होते. राहत असताना एक दिवस 4थ्या दिवशी संध्याकाळी जाणार होते, त्यांनी डीपी पाहिली त्या व्यक्तीचे. तर 2 पोलीसवाले अधिकारी, त्याला सिक्युरिटी गार्ड आहे. तर यांना शॉक लागला की 3-4 दिवसापासून कोण लोक राहतात बाबा. तर सकाळी 9:30ला मंदिरात आले, म्हणले की तुम्ही राहतात 3-4 दिवसापासून, पण तुम्ही कोण आहेत? ते म्हणले की मी आपला हरिद्वारचा जिल्हाधिकारी, कलेक्टर आहे. काय जिल्हा अधिकारी, आणि मी नाशिक दर्शनासाठी आलोय. त्याचे कपडे बघता ना तुम्ही, एकदम साधे सिंपल, एकदम लुंगी, सकाळ संध्याकाळ माळा करीत होत.
आणि त्याने 2 वेळा म्हटले अहो मंदिरात प्रसाद भेटेल का मला. 3 दिवस पहिले यांचा व्यवहार, चहा नाही भेटणार, त्यांचा जोडीदार चहा पाहिजे होता आणि यांना प्रसाद नाही भेटत, तुम्ही हॉटेल का. एकदम व्यवहार म्हणजे काय माहितीये का, काही कल्पनाच नाही. पण 4थ्या दिवशी जेव्हा ते डीपी पाहिले त्यांच्याकडून ऐकलं की कलेक्टर माणूस आहे आणि चालू पदावर आहे आणि सगळं हरिद्वारचं कलेक्टर पद या व्यक्तीकडे, लगेच चला प्रभूजी प्रसाद लेने के लिए चला, मंगल भोग खाऊ घाल, राजभोग खाऊ घाल, त्याला काय करून काय नाही, किती करू. किती मिनिटात बदललं माहितीये का, 2 मिनिटात बघण्याचा. तसं आपल्या जीवनामध्ये पहिलं बघण्याचा आणि ऐकण्याचा फरक पडला पाहिजे. म्हणून कंप्लेंट करण्यापेक्षा त्या गोष्टीला समजून घ्या आणि त्यामुळे ते वातावरण पण शांत राहील आणि आपली चेतना पण स्टेबल राहील. नाही तर म्हणते अरे काय लोक तिथे जाऊन आपली चेतना खराब करू नयेपेक्षा मला भगवंत किती माझ्या हृदयात सामोरे. लोक जाऊन सेल्फीज काढतात म्हणून चांगल्या गोष्टी मोबाईलमध्ये आणि वाईट गोष्टी डोक्यामध्ये ठेवतात, काय अर्थ नाही. त्यापेक्षा गोष्टी करा, चांगल्या गोष्टी मनामध्ये ठेवा, वाईट गोष्टी